भिवंडी तालुका वड़पे ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सौ शशिकला सुनील पाटिल व वड़पे गांव के तंटामुक्त अध्यक्ष सम्मानीय श्री सुनील जी पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान वड़पे में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि वड़पे ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्रीमती सौ शशिकला सुनील पाटिल व वड़पे गांव के तंटामुक्त अध्यक्ष सम्मानीय श्री सुनील जी पाटिल के निवास स्थान पर भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत जी सोरे के साथ साथ अनेकों मान्यवर व मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर गणपति बप्पा की दर्शन की। सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर विचार केला तर गणेशोत्सव हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरा होतो आणि मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने हा सण साजरा होतो। हिंदूंचा एक पवित्र सण म्हणून गणपती बाप्पा गणेशोत्सव साजरा केला जातो। आज माझ्या मनात एक खंत वाटते की बाप्पा खरोखरच पुढे गणेशोत्सव साजरा होईल का? कारण ज्या काही धर्मांध व्यक्ती किंवा काही धर्माची लोक संपूर्ण देशावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहेत, तर अशा पद्धतीने जर तसं आक्रमण झालं तर खरोखर गणेशोत्सव साजरा होईल का अशी मनात शंका यायला लागली। त्यामुळे बाप्पाजवळ प्रार्थना करतो की बाप्पा ह्या सगळ्यांना सद्बुद्धी देऊन सगळ्यांनी एकोप्याने राहून आनंदाने आणि उत्साहाने आपल्या देशात सगळ्यांनी एकत्र राहावं असं बाप्पाचरणी मी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा देव आहे। आज आम्ही सुनील मामा यांच्या घरी आलेलो आहे। खरोखरच त्यांचाही कुठला तरी नवस असणार। बाप्पा म्हटलं तर सगळ्यांचे विघ्न दूर करणारा म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हटलं जातं। तर बाप्पा सर्वांची विघ्ने दूर करून सर्वांना चांगलं आरोग्य देवो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। सर्व नागरिकांना पारंपरिक गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा। गौरी गणपतीचा सण म्हणजे अतिशय आनंदाचा आणि उत्कर्षाचा हा सण असतो। या सणात सृष्टी जशी नटलेली असते गणपतीच्या आगमनाने आणि एक आनंदमय वातावरण संपूर्ण देशात बोला किंवा महाराष्ट्रात बोला सगळीकडे आनंद वातावरण असतो आणि अतिशय उत्साहाने हा सण साजरा केला जातो। या पारंपरिक गणपती सणाच्या पुन्हा एकदा सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा।